महत्वाची बातमी समोर येते। कांदिवलीतल्या सावली बारचे लायसन रद्द होण्याची शक्यता आहे। सूत्रांची माहिती आहे, गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावे बारचं लायसन होतं। अनिल परबांनी अधिवेशनात खरं तर हा सगळा मुद्दा मांडला होता। आता या सगळ्या प्रकरणी कांदिवलीतल्या सावली बारचं लायसन रद्द होण्याची शक्यता वर्तवली जाते। या घडीची महत्वाची बातमी, गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावे बारचं लायसन होतं। अनिल परब यांनी खरं तर हा मुद्दा उपस्थित केलेला होता। त्यानंतर अंजली दमानिया देखील त्या ठिकाणी जाऊन या सगळ्या बारची पाहणी त्यांनी केलेली होती। आता या सगळ्या मुद्द्यावर मात्र अपडेट समोर येते। कांदिवलीतील सावली बारचं लायसन रद्द होण्याची शक्यता दाट आहे। सूत्रांकडून या सगळ्या संदर्भात माहिती मिळालेली आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, काय अपडेट? नक्कीच खरं तर सावली बारचं जे प्रकरण आहे ते सातत्याने अनिल परब लावून धरलेलं पाहायला मिळतंय। विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळेला देखील त्यांनी हा विषय काढला होता आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण पुढे आलं। खरं तर यामध्ये योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांचा संबंध जोडला गेला होता। सावली हे त्यांच्या आईचं नाव आहे आणि त्यांच्या आईच्या नावाने एक हॉटेल होतं असं ते म्हणतात। मात्र हा बार होता, हा डान्स बार होता, त्याचं लायसन्स देखील समोर आलेले पाहायला मिळतात। त्या संदर्भात सातत्याने अंजली दमानिया यांनी देखील त्यानंतर हा विषय उचलून धरला होता। त्या स्वतः त्या बारच्या व्यवस्थापनाशी भेटल्या होत्या। इतकंच नव्हे तर पोलीस स्टेशनमध्ये देखील त्या गेलेल्या होत्या। या सगळ्यावर आता एक त्याच्यानंतर प्रतिक्रिया उमटत होती की योगेश कदम यांनी आता राजीनामा द्यायला पाहिजे, कारण गृहराज्यमंत्री असून सुद्धा ते अशा पद्धतीच्या डान्स बारला जर प्रोत्साहन देत असतील तर त्यांनी सर्वात प्रथम राजीनामा द्यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।